श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणाभ्यं नमः। जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका मंगलमूर्ती मंगलकारका सुखदायका दयाघना तू सर्वेश्वर पूर्णकाम भक्तकामना कल्पद्रुम आरंभी तुझकरिता प्रणाम सकळ काम पुरविसी ऐसी तुझी विशुद्ध कीर्ती श्रुती स्मृती पुराणे गाती म्हणून आरंभी तुझ गणपती साष्टांग नमन करीत आहे तरी दयाळा कृपा करुणा निरसी सकळ विघ्नांचे गण उत्तम कवितार्थ बुद्धी देऊन कामना पूर्ण करी माझी ऐसा प्रार्थला गणपती आता नमितो श्री सरस्वती जे कवी जिव्हाग्री करून निवसती रसाळ ग्रंथ बोलविते आता नमितो श्री सद्गुरु जो परमानंद मृत सागरो जयाच्या कृपा कटाक्षे नरो भवाब्धी पारू पावत आता नमो श्री धूत पापेश्वर जो कुलस्वामी कृपा सागर तैशी कुलस्वामिनी सादर आर्या दुर्गा वंदितो आता नमितो कवी निर्मळ ज्याही रचिले ग्रंथ सोज्वळ आणि मात्रा पित्रादिकचे वडील तेही सकळ वंदितो आता नमोजी पुरुषोत्तमा पुराण पुरुषा पूर्णकामा योगी जन्म विश्राम आत्मा रामा स्वामिया तू अज अच्युत निरुपाधिक अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदुत्पत्ती स्थित्यंकारक जगद्व्यापक जगद्गुरु तू सकळ देवांचे दैवत कला काष्ठादि कालात्मा अनंत तुझला जे का शरण रिगत तया कृतांत बाधिना तू वेदशास्त्रासी अगोचर तुझा नकळे कोणासी पार त्रिगुणातीत सच्चिदक्षर परमात्पर परब्रह्म तत्कृपा होता अंधपांगुळ वेणे उल्लंघिती महाअचळ आणि मुखही होती सुवाचाळ वाचस्पती सारखे तुझा गुण समुद्र अनंत त्याचा न लागे कोणाही अंत ऐसे असता मी मूढ अत्यंत वर्णना प्रवृत्त जाहलो हे तो माझे धैर्य तत्वता परी तुझ पुढे बोलता काय पडेल मज न्यूनता अवघी सत्ता तत्कृपेची काया वाचे मनोभावेसी नमस्कार ते जे तुझसी तू तया तू प्रसन्न ऋषिकेशी बुद्धिदेसी उत्तम ऐसी संत बोलती म्हणून भावे करतो तुझ नमन तरी कृपा भगवंता करुण ग्रंथ रचना करवी बा असो व्यासे पादमी एक आणि बृहन्नारदी यात आणिक अधिक मास महात्म्य सुरेख गिरवाण भाषे वर्णिली जी तयाचा कडुनी मतितार्थ सकळ जना समजे यथार्थ ऐसा महाराष्ट्रे भाषे येथ यथामती वर्णितो त्यात होता न्यूनाधिकता संत श्रोती क्षमिजे सर्वथा बाळ बोबडे बोलता माता पितरे आनंदती नैमिषारण्या माझी सुत शवनकाधिक ऋषी जनांप्रत नाना पुराण कथा विस्तृत नित्य नूतन सांगतसे तो एकदा ते सर्व ऋषी विनये विनविती सुतासी हे व्यास शिष्या तू पुण्यराशी आणि भाग्यवन आहेस व्यास कृपे तद वचनांचे सकळ हार्द जाणसी साचे म्हणून आम्ही सूक्त वाचे तुझ लागी विनवितो या असार संसारात सहस्रावधी श्रुतव्य असत त्यातून श्रेयस्कर थोडक्यात सारभूत असेल जे आणि परमानंदासी कारण संसाराब्धिक तारक पावन जे आम्हा ऋषीजना लागून सर्व विवरून सांगिजे ऐसे ऋषीची ऐकोणी वाणी सुत म्हणे हो महामणी मी केवळ विलोमज असोनी मजला तुम्ही प्राश्निता तस्मात धन्य झालो निश्चित तरी व्यासापासून जे का श्रुत ते जे तुम्हास येता स्थित यथामती सांगतो ब्रह्मानंदन नारद योगी स्वेच्छे फिरता फिरता त्रिजगी हिमालयाच्या सुमिभागी बदरिकारण्यी पावला जे नारायणाचे स्थान परमपावन तपोवन जेथे गगनापर्यंत महान वृक्ष विस्तीर्णे पसरले जयाची छाया घनदाट रविकिरणानसे वाट नाना लता कुंज सदट ठाई ठाई शोभती बद्री आमरातक बेल फणस जंबू धात्री रसाल आणि खर्जुरादी वृक्ष विपुल तया सदा सफळ पै जेथे विष्णुपादोदकी पवित्र जेथे गंगा वाहती विचित्र पशु पक्षाधिक जीव सर्वत्र निर्वैर जेथे क्रीडती जेथे तेथे तुलसी वने शोभती पुष्प वृक्षांची काने जाई जुई मालती सुमने प्रफुल्ल जेथे सर्वदा तपोधनांच्या पर्णकुटी जेथे शोभती गंगा तटी ठाई ठाई योगी हटी योग साधना बैसले असंख्य सिद्ध गण सतत परमानंद निमग्न असत देवगण ही आत्मसुखार्थ जेथे एवनी राबती असो ऐशा या बदरीवनी नर नारायणाच्या आश्रमस्थानी विरंची सुत नारदमुनी अकस्मात पावला तो तेथे नारायण ऋषी जितेंद्रिय महातापसी परब्रह्मा चिंतित मानसी तेजोराशे बैसलासे देव ऋषी मुनी सिद्धगण जया बैसले वेढून तया पाहताची ब्रह्मनंदन साष्टांग नमिता जाहला सवेची जोडून करद्वय मधुरवाणी बोलता होय नारायणा तो निष्क्रिय परमेश्वर आहेसी तुझ तपाचे कारण नाही परी ते करीतोसी जे ठाई हे लोक शिक्षार्थ आणि काही असे मर्यादा स्थापनार्थ नातरी ह्या कलियुगात एकेची केलेल्या पापे त्वरित ही मेदिनी बुडविती समस्त आणि तरती पुण्य एकाचे
पृथ्वी पूर्वी कृतादी युगामाधारी एक कृत पापे की पुण्य सारी सर्वगत होय निर्धारी ऐसी स्थिती होती जी तैसा स्थितीचा केला लोप आता ह्या कली पुण्य वा पाप करताची एक भोगितो आप इतराले पण नव्हेची तरी सर्वे पुण्य स्वये पुण्य करावे हेची स्वकृतीने सुचवावे यास्तव परोपकृती स्वभावे तप करीत बैसलासी ह्या असार संसारात विषयासक्त प्राणी समस्त गृह धनदारा पुत्राधिकात लंपट झाले आहे ती तयाचे जेणे कल्याण होई आणि हितकर असेल माझेही ऐसे चित्ते विचारुनी काही सांगाया योग्य आहे तन मुखातून की जे श्रवण म्हणून येथे आलो शरण उपकार प्रिय तू भगवान ऐसे वेदही बोलते तरी लोकोपकारार्थ काही कथा सांगे मजप्रत येच्या श्रवण मात्रे खचित निर्भय स्थान लाभेल पै ऐशी नारदोक्तवाणी ऐकून अत्यानंदे नारद नारायण मुनी भगवत कथा पुण्य पावनी प्रेमे सांगू लागला मध्ये मध्ये ब्रह्मनंदन शंका घेऊन करी प्रश्न सवे जे तयाचे समाधान नारायण करीत असे ऐसे क्रम बहु चालला तो प्रसंगी नारायण बोलला नारद पुरुषोत्तमाचा भला सर्वोपरी महिमा असे ते ऐकून ब्रह्मनंदन म्हणे देवा पुरुषोत्तमाभिधान तुबा कथिला जो देव कोण आणि काय महात्म्य त्याचे ते मत कथे विस्तारेसे अत्यद्भुत वाटते मानसी ऐसे ऐकून नारायण ऋषी देवर्षीशी बोलत नारदात्वा पुसले उत्तम तरी सांगतो ऐक वर्म पुरुषोत्तम ऐसे मासाचे नाम सहेतुक असे पै तयाचा स्वामी कृपा सागर पुरुषोत्तमा होय साचार म्हणून त्यास ऋषीश्वर पुरुषोत्तम म्हणतात आणि त्या मासाचे व्रत भक्तीने आचरता यथास्थित पुरुषोत्तम देव रमानाथ संतुष्ट होत निर्धारे ऐसे नारायणे कथिले ते ऐकून नारदे पुशिले म्या चैत्राधिक मास सगळे से ईश्वर ऐकले आहे त्यात पुरुषोत्तमाभिधान एकही मास नाही जाण तरी पुरुषोत्तम हा कवण कैसा मास कैसा काय मास असे आणि ह्याचा स्वामी कृपानिधी पुरुषोत्तम झाला कैसा कधी तैसे तयाचे स्वरूप सवधी कैसे काय असे पै आणि त्यात कोणती कृत्ये करणे कोणती कैसी दाणे देणे जप पूजोपवासादी साधने कैशी कवणे करावी आणि ती कैशी करिता सर्व संतोषदा कोणता देव आणि तो कैसे काय अभिनव फल देतो करत्यासी हे आणि इतरही काही असेल ते सांग सर्व ही दीनवत्सल साधू ते पाही न पुसले तेही कथितात नारायण पृथ्वीवरती परोपरीचे नरजे असती त्यातून पर भाग्यानुवर्ती ऐसे असती कित्येक एक सदा दारिद्र्य पीडित नित्य रोगी कित्येक असद एक मनी पुत्र इच्छित परित्या प्राप्त नव्हेची जड मूड अंधदांभिक विद्याहीन कुचेले एक नीच लंपट जर्जर नास्तिक तैसेची कित्येक परसेवी नष्टांश आणि भग्न संकल्प क्षीण सत्व अत्यंत कुरूप कित्येकाच्या अंगे अमूप रोग होत कुष्ठादी एका माता पित्यांचा वियोग इष्टमित्रांचा नाही संग श्रेष्ठ वस्तू वर्जित व्यंग ऐसेही कित्येक होतात तरी जे दयाचे आचरणाने की पठणे किंवा श्रवणाने पुनश्च तैसे न होत कशाने जे ते मद सांगणे दयाळा वैधव्य आणि वंध्यता दोष हीनांग दुराधी अशेष रक्तपित्त अपस्मार विशेष तैशीज राजयक्ष्माधिकजे ह्या सर्व दोष समूहांनी दुःखित ऐशा नरा पाहुनी मी अति दुःखित झालो म्हणून कृपा करी मजवरी जैसे तो शेर ममांतरंग तैसे सविस्तर संग मजला सांग तू सर्व विद्या सर्व तत्वांचा निधी अभंग सर्वज्ञ समर्थ आहेसी ऐसे देवर्षींचे वचन ऐकून बोले नारायण नारदा लोका हिता कारण उत्तम प्रश्न केलासी तरी श्रीकृष्णनाथे युधिष्ठिरासी कथिले होते ते तुझ मी सांगतो येथे एकाग्रचित्ते ऐकिजे दुर्योधनादी कौरव अशेष महाकपटी दुष्ट विशेष तई एकदा युधिष्ठिरास कपटदूते फसविले कपटपाशी क्रीडा करून सर्वस्व घेतले हिरावण राज्य भृत्य वस्त्र की भूषण काहीच नाही उरविले शेवटी प्रिया याज्ञसिनी तीही जिंकलीपणा लावणी सवेचितेसी ओढित आणि विवाजी विटंबिले आणि दुःशब्द बोलणी नाना पांडवांची केली निर्भत्सना ती ऐकून सभ्यजन माना खाली घालून बैसले कोणी काही न करी भाषण द्रौपदी झाली अतिदीन आता एक श्रीकृष्ण गुप्त येऊन रक्षण केले तियेची मग ते धर्मादी पंडुसुत राज्य टाकून या समस्त अत्यंत दुःखे कृष्णेसहित वनवासार्थ चालले वनोपवने अतिक्रमणी जाऊनी राहिले काम्य कवणी अरण्यवासी जैसे मुनी तैसे झाले तत्काळ अंगावरी नाही वसन करीत वल्कले परिधान कंदमूल फलाचे अशन रात्री शयन भूमीवरी कमंडलचे जलपात्र द्रव्य लेशनसे अणुमात्र दैवगती अत्यंत विचित्र काय सांगू नारदा असो ऐसे ते पंडुसुत द्रौपदी सह काम्य कवनात नाना दुःखांचे अनुभव घेता कालक्रमित राहिले पुढे एकदा द्वारकाधीश सवे घेऊन मुनी गणास दुःखित पांडवा भेटावयास काम्यकवनास पातला तया पाहता क्षण ते पांडव
परमानंदे उठले सर्व प्राणागमने देह सजीव होऊन जैसे उठावे सवेच धर्म भीम अर्जुन पुढे धावले तिघे जण प्रेम भरे श्रीकृष्णा लागून अनुक्रमे आलिंगिले नंतर नकुळ सहदेवासी मस्तक ठेवले श्रीकृष्ण चरणी गहीवरून याज्ञसिनी पाया पडील तत्क्षण तो त्या पांडवांचे दुःख दश आणि द्रौपदी झाली बहुत कृश ऐसे पाहुनी द्वारकाधीश अत्यंत दुःख जाहले आणि कौरवांचा नाशा लागून चित्ती चेतविला क्रोधाग्न आर्त झाले दोन्ही नयन तप्त लोह गोल जैसे भालपटी पडल्या आठी अत्यंत वक्र झाल्या भ्रुकुटी कल्पांत काळीचा घोर धुर्जटी तैसा जगजेठी जाहला करकरा दात खाऊन महाकाळसा उठला तत्क्षण अग्निज्वाळापरी मुखातून उष्ण श्वास चालले ते कृष्णांचे भयानक रूप पाहुनी सर्व भ्याले उमोप अंगी सुटला थरथर काप कर्तव्य काही सुचेना ते धर्माधिकी अर्जुनाला सुचविता क्षणी जो उठला हस्त जोडून श्रीकृष्णाला अतिविनये प्रार्थित म्हणे हे श्रीकृष्ण रुक्मिणी कांता देवदेवा जगन्नाथा तू सकळ जगाचा त्राता भक्त कैवारी आहेस आणि मी तो तुझा भक्त पाही जगाबाहेर राहत नाही जगाचा नाश होता मीही नाश पावेन निश्चय जयाच्या केवळ दृष्टीपातेसी ब्रह्मादी जाय विलयासी तयाच्या कोपे जगाची कशी काय की स्थिती होईल याचा अंतरी विचार करी दुष्टकोप शीघ्र आवरी तद्विधांच्या कोपे सत्वरी जगत प्रलय होईल देवा तू सर्वज्ञ परमेश्वर सर्व मांगल्य बीज परिकर त्वाची हे सकळ चराचर स्वये सृजले असे पै तरी ह्या स्वकृत जया लागुनी कैसा संहारसी आपण एके अपराध केला म्हणणं दुजासी कोण शाशील की मय मशक देती बहुत त्रास म्हणून त्याचा करावया नाश आपल्या राहत्या मंदिरास कोण पुरुष जाळील अंतरी पाहे विचारून तू सर्व वेत्ता भगवान मी अनाथ पामर हीन दीन शरण निघत आहे एवं प्रार्थनिया सादर अर्जुने केला नमस्कार तई तो भक्तवत्सल शारंगधर प्रेमे पुरे थबथबला आणि समूळ कोप निरसुनी सौम्य झाला चंद्रा समान ऐसा तयासी विलोकन पांडव पूर्ण आनंदले आणि प्रेमानंदे वंदने हरिचरण मग वंदिले सर्व मुनिगण आसन पाद्यादी समर्पण केले पूजन सर्वांचे आणि कंदमूळ फलाधिक प्रेमे समर्पिले अनेक बहुकाळे भेटला जगन्नायक तैसे कौतुक काय करा काय सांगू मग ते धर्माधिक पांडव कृष्णासन्निध बसले सर्व तयासी साया केशव गोष्टी सांगू लागला तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रत स्वहितार्थ आणि परहितार्थ नारदा तो प्रश्निले सांप्रत ऐसेचे प्रश्निता जाहला तयावरी रुक्मिणी रमण रायासी उत्तर दे आपण ते कथानक पुण्य पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन् नारदीय पाद्माधार सज्जन होते श्रोते ऐकोत चतुर्थ प्रथमाध्याय मधुरः इति प्रथमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु पुरुषोत्तम भगवान की जय।